नमस्कार मित्रांनो, मी प्रणय देवगडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचे पीडी झाडीपट्टी युट्यूब चॅनेलवरती। मित्रांनो, साहित्याच्या अथांग दरबारात एका नव्या कलाकृतीचा उदय झाला। लेखक युवराज गोंगळे यांच्या लेखणीतून साकारलेली बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाट्यसंहितेच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 5 जुलै 2026 रोजी आदर्श महाविद्यालय वडसा येथे अत्यंत दिमाखात पार पडला। शब्द आणि संस्कृतीचा हा सुवर्ण संगम साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत कसा रंगला, चला तर अनुभवूया या सोहळ्याचे सुवर्ण क्षण आणि साहित्याचा हा अनोखा उत्सव। हा सुवर्ण क्षण साजरा झाला रविवार 5 जुलै 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांची पंढरी मानल्या जाणाऱ्या देसाईगंज वडसा येथील आदर्श महाविद्यालयात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला। सतत बरसणाऱ्या पावसातही झाडीपट्टीच्या कानाकोपऱ्यातून नाट्यप्रेमींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती हे विशेष। या ऐतिहासिक सोहळ्याला झाडीपट्टी रंगभूमी आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले झाडीपट्टीचे गौरव आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ते पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांनी। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली। या सोहळ्याचे शानदार उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय रामदासजी मसराम यांच्या शुभ हस्ते पार पडले। पुस्तकाचे अधिकृत विमोचन झाडीपट्टीचे ज्येष्ठ नाटककार माननीय सिद्धार्थ गोवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले। नाटकावर आणि पुस्तकावर सखोल भाष्य करण्यासाठी ज्येष्ठ नाटककार प्राचार्य सदानंद बोरकर आणि ज्येष्ठ समीक्षक पत्रकार नंदकिशोर मसराम उपस्थित होते। त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने रसिकांना खिळवून ठेवले। याशिवाय व्यासपीठावर देसाईगंजच्या नगराध्यक्षा लताताई सोंदरकर, उपनगराध्यक्ष नरेश विठलानी, शिक्षण सभापती बाळूभाऊ माडुरवार, प्रसिद्ध सराफा व्यापारी रमेश कावळे आणि समीक्षक पत्रकार महेंद्र कोवले या प्रमुख अतिथींची सन्माननीय उपस्थिती लाभली होती। ज्या कलावंतांनी रात्रीचा दिवस करून हे नाटक रंगभूमीवर जिवंत केले त्या शिवम परिवारातील पडद्यावरील आणि पडद्यामागील सर्व कलावंतांना विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। कलावंतांच्या डोळ्यातील आनंद या क्षणी पाहण्यासारखा होता आणि यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहाच्या वातावरणात बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाट्यसंहितेच्या पुस्तकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले। आता हे नाटक वाचकांसाठी पुस्तकाच्या रूपात सदैव जिवंत राहणार आहे। या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाटकाचे उत्कृष्ट समीक्षण केल्याबद्दल समीक्षक पत्रकार महेंद्र कोवले यांना समीक्षण अवॉर्ड देऊन विशेष सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी लेखकाने प्रस्तावना करताना अत्यंत भावुक होऊन या नाटकाच्या लेखनाचा प्रवास, त्यांना आलेले अनुभव आणि रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या अथांग प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आमदार रामदास मसराम यांनी नाटकाच्या यशाचे कौतुक केले तर अध्यक्षीय भाषणात पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांनी पुस्तकाच्या महत्त्वावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले। एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची धुरा अत्यंत नेटकेपणाने आणि बहारदार शैलीत सांभाळली ती सूत्रसंचालक स्वप्नील रामटेके यांनी। त्यांच्या अमोघ वाणीने संपूर्ण सोहळा बांधून ठेवला होता। तर शेवटी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले प्रणय देवगडे यांनी। रसिक हो, अक्षरांचा हा सोहळा आणि विचारांची ही सुंदर देवाणघेवाण मनाला समृद्ध करून गेली। लेखक युवराज गोंगळे यांच्या या नाट्यसंहितेला आणि त्यांच्या पुढील साहित्य प्रवासाला आमच्या संपूर्ण चॅनल परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा। जर तुम्हाला हा साहित्याचा अनोखा दिमाखदार सोहळा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या भावना कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रंगमंचावर नव्या कथेसह। तोपर्यंत पाहत रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद।